छगन भुजबळांकडून राज्यसभेच्या जागेवरून नाराजी व्यक्त। मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळाचा नाही, भुजबळांचं सूचक वक्तव्य। तर दुसऱ्यांची मुलं राज्यसभा लोकसभा मंत्रिपदावर, तोच न्याय मलाही मिळावा, पक्षाकडे मागणी। राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज। छगन भुजबळांसह पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल। तर भुजबळ मला वडिलांसारखे, आमच्यात कोणताही संघर्ष नाही, जैन यांच्याकडून स्पष्ट। नाशिकमध्ये भाजप बंडखोर प्रसाद हिरेंची निवडणुकीतून माघार। अर्ज माघारीची वेळ निघून गेल्याने हिरे जाहीर पाठिंबा देणार। मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्या मनधरणीला यश, मात्र गोकुळ गीतेंचा अद्याप पाठिंबा नाही। उद्धव ठाकरेंप्रमाणे एकनाथ शिंदेंसोबतही दगाफटका झाला। भाजप स्वतंत्र लढण्याची तयारी करते, मग आम्ही करू, बच्चू कडूंचा दावा। बच्चू कडू यांचं वैयक्तिक मत, शिवसेना पक्षाचं नाही। दगाफटक्याच्या राजकारणाची सुरुवात कोणापासून झाली हे महाराष्ट्राला माहिती। भाजप मंत्री आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। सुनेत्रा पवारांनी बारामती मेडिकल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांना झापलं। अस्वच्छतेवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार संतप्त। कॉलेजबद्दल अनेक तक्रारी आल्यानंतर अचानक भेट। बारामतीचे नगरसेवक किशोर मासाळ यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी। अजितदादांबद्दल आक्षेपार्ह बोलतानाची एक ऑडिओ क्लिप झाली होती व्हायरल। अजित पवार मेले तरी मला फरक पडत नाही, मासाळांचं हे वक्तव्य। दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक संपन्न। नीट पेपर फुटी, एसआयआर यांच्यासह 5 मुद्द्यांवर बैठकीत चर्चा। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। उद्धव ठाकरेंची ऑनलाईन तर सुप्रिया सुळेंची प्रत्यक्ष हजेरी। टीएमसी संसदीय पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता। 20हून अधिक खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत। लोकसभा अध्यक्षांना पत्र सादर करण्याची तयारी सुरू। टीएमसीच्या खासदारांकडून भाजपच्या भूपेंद्र यादव यांची भेट। मुंबईत बेस्ट बसचा दादर प्लाझाजवळ भीषण अपघात। एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी। चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती। अपघात प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।